हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की. सद्गुरु पैमावली. मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपला जो विषय आहे ते आपण सारे आनंदाने जीवन जगूया. जीवन हे आनंदानेच जगण्यासाठी आहे हे कधीही विसरता कामा नये. पण फक्त मीच आनंदाने जगलं पाहिजे ही भावना मात्र आपल्याला दुःखाकडे नेते, हे आपल्या लक्षात येत नाही. पण बघायला गेलं तर जगामध्ये प्रत्येकजण मीच आनंदाने जीवन जगलं पाहिजे, की मीच यशस्वी झालो, की मीच सत्ताधारी झालो पाहिजे, मलाच सगळं काही मिळालं पाहिजे, ह्या मी, मला किंवा माझं ह्यामध्ये इतके गुंतलेले असतात की त्यामुळे आनंदाने जीवन जगण्याचा जो सहज मार्ग आहे तिथेच ते चुकतात. औरंगजेब जेव्हा आपण इतिहासाकडे पाहतो तो औरंगजेब खूप शूर होता की क्रूर होता असा प्रश्न पडला तर तो क्रूर होता असं वाटतं. शूर असेल पण त्या शूरत्वामध्ये आणि क्रूरत्वाला म्हणजे क्रूरपणे त्याने जे सगळं जीवन जगला तर तो क्रूर होता असं म्हणतात. की आपल्याला सत्ता मिळावी म्हणून आपल्यापेक्षा मोठा भाऊ ज्याचा अधिकार होता शुजा त्याचा सख्खा होता, त्यालाही मारायला तरी कधी मागे पुढे पाहिलं नाही. की आपल्या इतर भावनांना मारण्यासाठी त्याने बऱ्याच गोष्टी उलट्या सुलट्या केल्या आणि स्वतः सत्ता तो बादशाह झाला असं जे इतिहास पाहतो आपण. ते म्हणजे इथे मी, माझं आणि मलाच ह्या भावनेतून त्याने केलेलं आपण पाहतो. आणि हे असं करणं म्हणजेच मानसिक अपंगता असते, हे लक्षात. म्हणजे माणूस आपण म्हणतो आपण सारे आनंदाने जगूया म्हणजे सगळ्यांनी आनंदाने जगलं पाहिजे, ही भावना माणसाकडे का येत नाही? कारण त्याच्याकडे ही मानसिक अपंगता आहे. शारीरिक अपंगता आणि मानसिक अपंगता अशा दोन गोष्टी असतात. शारीरिक अपंगता ही जन्मजात असते, कधीतरी अपघातामुळे होतं किंवा वृद्धावस्थामुळे होतं. म्हणजे शरीराचं कार्य व्यवस्थित होत नाही किंवा शरीराच्या अंगाने तिथे शक्तिहीनता असते. आणि त्यासाठी इतर समाजात बऱ्याच गोष्टी संस्था हे अशा लोकांना मदत करणं किंवा अशा लोकांना नाव आता दिव्यांग ठेवलं आहे की ज्या वेळेला काही शारीरिक कमतरता असते अवयवांची, तर त्यांच्यासाठी समाजकार्य करणाऱ्या अनेक संस्था असतात आणि ते चांगलंच असतं, नाही असं नाही, चांगलंच केलं पाहिजे. पण त्याहीपेक्षा ह्या मानसिक अपंगता माणसाकडे आहे आणि ती मेजॉरिटीने आहे. दिव्यांग किंवा मानसिक अपंगता काही पर्सेंटेज आहे, पण इथे मात्र बहुतांशी लोक मानसिक अपंगतेचे बळी आहेत. म्हणून जसं औरंगजेबाचं उदाहरण आहे तसं हिटलरचं उदाहरण आहे, मोसोलिनीचं उदाहरण आहे. की आज आपण पाहतो ही ज्या लढाया चालल्या आहेत हे सुद्धा मानसिक अपंगतेचं लक्षण आहे. की ही मानसिक अपंगता काय आहे? देशाभिमानाचं वेळ, अतिरेक, धर्माभिमानाचा अतिरेक, म्हणजे अभिमान असायला हवा पण त्याचा अतिरेक असता कामा नये. जसं मला माझ्या देशाचा अभिमान तर इतरांना त्यांच्या देशाचा अभिमान असला पाहिजे. पण नाही, मीच श्रेष्ठ म्हटलं की मी कुरघोडी करायला की मी लढाई करायला तयार झालो आणि पुढे मागे न बघता एवढ्या लोकांचं जीवनात वाताहत निर्माण होते, तिथे माणुसकी मारली जाते आणि तीच मानसिक अपंगता आहे पाहायला गेलं तर.
आपण लढाई म्हटलं की आपण अरे त्याने असे अणुबॉम्ब टाकले असे क्षेपणास्त्र टाकली की अशी मोठ्या युद्धखोरीची जी खुमखुमी आहे ही मानसिक अपंगतेचं लक्षण आहे. म्हणून हे मोठे मोठे तानाशाही म्हणा, हुकुमशाही म्हणा किंवा मोठमोठे सत्ताधारी जे आपण पाहतो ते बहुतांशी मानसिक अपंग होते. आणि हे मानसिक अपंग असल्यामुळे त्यांना इतरांच्या जीवनाचं किंमत नाही. आणि त्यामुळे ह्या लढाईमध्ये माणसं इतकी मारली जात आहेत आणि तिथे इतकं सुंदर असं असलेलं राष्ट्र किंवा देश त्या तिथल्या लोकांच्या जीवनाची वाताहत होते. त्यांना आता 2 वेळचं जेवण मिळू शकत नाही, राहायला घर मिळू शकत नाही आणि लढाईच्या युद्धपेचांच्या नावाखाली सगळं मानवी जीवन विस्कळीत करून टाकलं जातं. हे शौर्याचं लक्षण नाही आहे की बुद्धीचं सद्बुद्धीचंही लक्षण नाही आहे की कुशाग्र बुद्धीचंही लक्षण नाही आहे. तर ही सगळी मानसिक अपंगता आहे, लक्षात घ्या. म्हणून समाजामध्ये, राष्ट्रामध्ये, विश्वामध्ये सगळ्यांनी आनंदाने जीवन जगायला हवं, पण तसं दिसत नाही. का दिसत नाही? त्याचं हे मूळ कारण आहे मानसिक अपंगता. म्हणून इथे ही मानसिक अपंगता अगदी कुटुंबापासून विश्वापर्यंत, म्हणजे कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, राष्ट्रव्यवस्था व्यवस्था आहेत. विश्वव्यवस्था बघायला गेलं तर हे व्यवस्था आहेत. आपण जर व्यवस्थितपणे पाहिलं तर ते सर्व आनंदाने सगळं जगण्यासाठी केलेल्या व्यवस्था आहेत. कुटुंब व्यवस्था आनंदाने जगण्यासाठी आहेत. समाज व्यवस्था म्हणतो तर समाजाला सगळ्यांनी आपल्यापणाने माणुसकीने वागून एकमेकाला सुखी करण्यासाठी ती समाज व्यवस्था आहे. धर्मसुद्धा अमुक एक चांगले तत्त्वज्ञान आणि त्या तत्त्वज्ञानाच्या अंगाने लोकांनी जीवन जगावं आणि आनंदाने जगावं ह्यासाठी सगळं बघा. एका बाजूने ते आनंदाने जगण्यासाठी आहे. धर्मव्यवस्था, जाती व्यवस्थासुद्धा जर बघायला गेलं तर जाती व्यवस्था म्हणजे आपण जन्माने ही जात व्यवस्था मानली गेली ती अतिशय चुकीची झाली. इथे जात व्यवस्था म्हणजे एक लक्षात ठेवायचं की विशिष्ट प्रकारची आवड किंवा विशिष्ट प्रकारचा व्यवसाय करणारा जो समूह असतो त्याला आपण जात म्हणतो. अगदी तुकाराम महाराज म्हणायचे माझ्या जातीचे मज कोणी भेटू. म्हणजे त्यांची जात कोणती होती? त्यांची जात वैष्णवतो की ज्याची वैष्णवावर आवड आहे, विष्णूवर आवड आहे, म्हणजे देवाची आवड आहे, त्या जातीचा मी आहे. ते मी तेरी जातीचा आहे किंवा दुसऱ्या जातीचं असं म्हणत नव्हते. पण हे सगळं लक्षात येत नाही. जातीच्या नावाखाली आपण एकमेकाचा द्वेष करतो की एकमेकाला हीन समजतो की श्रेष्ठ समजतो की कनिष्ठ समजतो. ही सुद्धा मानसिक अपंगता आहे. म्हणजे अज्ञान आणि अज्ञानातून मानसिक अपंगता म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ भावना ही मानसिक अपंगता आहे. पण इथे अशीच ह्या सर्व व्यवस्थेमध्ये ही मानसिक अपंगता घुसल्यामुळे सगळ्यात चांगल्या व्यवस्था आणि त्या व्यवस्थेतून मानवी जीवनामध्ये दुःख निर्माण व्हायला लागलं. आणि म्हणून इथे ही मानसिक अपंगतेवर कार्य झालं पाहिजे की ज्याच्यातून जगातील सर्व लोकांची मानसिक अपंगता दूर होईल. आता हे कार्य संतांनी केलेलं आहे किंवा काही मोठे मोठे तत्त्वज्ञानी लोकांनी केलेलं आहे, पण त्यांच्या एवढ्या ह्याच्यासाठी त्यांची ते कार्य फारच अपुरं ठरतं. म्हणून इथे शिक्षण आणि शिक्षणाबरोबर सर्व सुखी व्हावेत ही भावना लहानपणापासून मुलांवर जर बिंबवली गेली तर इथे आनंदाने जीवन जगता येतं. आता नुसतं आपण आज मी आणि माझं इतकं आपल्या मुलांवरही संस्कारित केलेलं असतं की एखादी गोष्ट त्याची आहे म्हणून त्याला सांगितली आणि ती जर त्याच्या दुसऱ्या भावंडाने घेतली तरी माझी वस्तू तू का घेतली म्हणून तो भांडायला तयार होतो. इथेच मानसिक अपंगतेचा जन्म होतो. हे कळत नाही. ह्याला आपण अहंकारही म्हणतो की अहंकार म्हणजे मानसिक अपंगतेचं लक्षण आहे. म्हणून जितका माणूस अहंकारी तितका तो मानसिक अपंग असतो. काही लोकांच्या अशा भावना आहेत की मीच सुखी झालं पाहिजे आणि मला जर त्रास होतोय तो आणखी लोकांना त्रास द्यायला जातो की मी त्रास होऊन मी रडतोय ना, लोकांनी पण रडलं पाहिजे. अशा भावनेचे लोक आहेत. हे सगळी मानसिक अपंगतेचे लक्षण आहेत. आणि म्हणून मुळापासून ह्या मानसिक अपंगतेचा उपाय झाला पाहिजे. आणि हा मानसिक अपंगतेचा उपाय
लहानपणापासून आणि ज्ञानाच्या अंगाने जर दिला गेला तरच सर्व काही सगळेजण आनंदाने जीवन जगू शकतात, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून अभिमान आणि त्याचा अतिरेक या दोन गोष्टीमधला फरक माणसाला कळला पाहिजे. राष्ट्राचा अभिमान आनंदाने जीवन जगण्यासाठी आहे, राष्ट्रातील सर्व लोकांच्या हिताचा विचार करण्यासाठी असला पाहिजे की राष्ट्रातली ही सगळी लोक आपलीच आहेत, राष्ट्राच्या अंगाने आपण सगळे एक आहोत, ह्या भावनेतून एकमेकाला सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की एकमेकाचं जीवन सुखकर व्हावं. ही भावना विचाराच्या लेवलला ते असायला पाहिजे, तिथून ती उच्चारणाच्या लेवलला असली पाहिजे, तिथून ती आचरणाच्या लेवलला असली पाहिजे. ही भावना निर्माण होणं फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून इथे लोकांचं लक्ष नाही. आज लोकांचं लक्ष वरवर काहीतरी आपण सुधारणा करतोय, म्हणजे राजकीय काही सामाजिक किंवा अनेक पुढारी काय करतायत, आम्ही मदत करतो, एवढी मदत करतो, तेवढी मदत करतो, वरवर पैसे देतो, हे देतो. आता पैसे कोणाच्या जीवावर देणार? तिथल्याच इतर लोकांकडनं जे टॅक्स जमा करतात त्याच्यातून जो रक्कम त्याच्यातून तुम्ही देणार आहात, त्यात तुमचा मोठेपणा कसला? तुमच्या खिशातून तर काढून देणार नाही आहेत, पण त्यामुळे पण लोकांना त्याचं मोह निर्माण व्हावा आणि मोहातून आपलं सत्ता किंवा आपली खुर्ची बळकट व्हावी, ह्या भावनेतून ही जी मंडळी हे करतात आणि परत दुसऱ्यावर आरोप करतात. प्रत्येकजण प्रत्येक पक्ष दुसरा आरोप करतो की हे सत्तेचे म्हणजे अगदी भुकेले आहेत. प्रत्येक पक्ष सत्तेचा भुकेला आहे आणि त्यातलं प्रत्येक माणसाला आपल्या हातात सत्ता आहे. बरं, त्या पक्षामध्ये जर सत्ता आली तर माझ्याकडेच सत्ता यावी म्हणून तिथे परत मारामारी असतात. हे सगळे लक्षणं म्हणजे मानसिक अपंगतेचं लक्षण आहे. आणि म्हणून जर आपली दृष्टी, लक्षात ठेवा, प्रत्येकाने दृष्टी आपली सर्वांगाने पाहण्याची असली पाहिजे. आपण एकांगाने पाहतो, म्हणून कोणत्याही व्यक्तीला एकांगाने पाहतो आपण, म्हणजे तो चांगला आहे की वाईट आहे एकांगाने म्हणत असतो. एखादा माणूस तुमची चांगला होतो म्हणून खूप चांगला, तो इतरांशी वाईट, आपल्याला काय करायचं आहे, माझी तो चांगला वागतो ना, तो इतरांशी वाईट का वागतो, कसं वागतो हे पण पाहता आलं पाहिजे. वाईट गोष्टीकडे लक्ष देऊ नका, पण प्रत्येक व्यक्तीकडे चांगले गुण आणि वाईट गुण दोन्ही असतात. एखादा माणूस आपला असे वाईट वागतोय, तो इतर कुठे चांगला वागतोय असं जर कळलं तर तो त्याचे काही गुण आहेत हे पाहता आले पाहिजेत आपल्याला. आणि म्हणून इथे माणूस हा मुळात माणूस आहे, लक्षात आहे. पहिली गोष्ट लक्षात आहे, माणूस हा मुळात माणूस आहे. हे सर्वसाधारण माणसं लक्षातच घेत नाही की माणसाला जे जे हवं, माणूस म्हणजे काय, मी माणूस आहे, मला जे जे हवं आहे, मला जसं सुख हवं आहे, मला जसं सुखसोयी हव्या आहेत, मला जसं ऐश्वर हवं आहे, मला जसे पैसे हवे आहेत, तसं ह्या आपल्या जवळच्या सर्व माणसांना तसंच हवं असतं. पण ते त्याच्या कर्तृत्वाने त्याला मिळावं, एक लक्षात ठेवा. परत तिथे कर्तृत्वाने मिळालं पाहिजे. वाटून मिळून कोणी माणूस सुखी होऊ शकत नाही. तुम्ही भरपूर पैसे द्या, एखाद्या माणसाला तुम्ही म्हणतो दानधर्म करतो आणि सुखी होईल. दानधर्म करून माणसं सुखी होतील असं नाही, उलट त्याला फुकट खायची सोय व्यवस्था. अगदी गंमत सांगतो, म्हणजे माझ्या फार पूर्वी सांगितलं होतं. पूर्वी सर्वोदय चळवळ चालायची. सर्वोदय म्हणजे अगदी गरिबी वस्ती किंवा अतिशय गांजलेली वगैरे लोक असतात की ज्यांना शिक्षण नाही, अज्ञान, त्यांच्याकडे जाऊन त्यांची सेवा करायची. सर्वोदय सर्वांचा उदय म्हणजे भावना चांगली. आता सर्वोदय म्हटल्यानंतर तिथे त्या जी सामाजिक संस्था होती सर्वोदयाची, तर ते गावागावात जायचे आणि तिथे अज्ञानी लोकांना, त्यांना स्वच्छता नसायची, आंघोळ करणं माहीत नसायचं, की असेच राहण्याचे. म्हणून वंजारी समाजाच्या काही बायका होतात, त्यांना डोक्यावरती उवा खूप असायच्या. तर ही सर्वोदय संस्थेची माणसं जाऊन त्यांचं डोकं साफ करण्यापासून सेवा करायची, उवा काढण्यापासून. आता काही महिन्यानंतर ती व्यक्ती पुन्हा तिथे जाऊ शकली नाही साफसफाई, त्याला स्वच्छता करायची. मग ह्यांना उवा काढून घ्यायच्या, त्या स्वतः काढायच्या माहीत नाही, लोकांनी काढल्या पाहिजे असतात. म्हणजे ही मदत. काही दिवसानंतर तीच स्वयंसेवक तेच परत त्याच लोकांकडे, त्यांनी आल्याला ओरडले, एवढे दिवस कुठे होते तुम्ही? म्हणजे ह्यांचे उवा काढायचं काम ह्यांनी करायचं, ह्यांनी काहीच करायचं नाही आहे. तसंच आपल्या लोकांनी मदत केली पाहिजे, मी काहीच करणार नाही, असे ऐक खाऊपणा आपण त्याच्यात वाढतो. लक्षात घ्या. म्हणजे जसं ह्या बाबतीत तसंच काही आई वडील पण मुलाला ऐक खाऊ बनवतात, सगळे लाड करतात आणि त्याला
स्वतःच्या पार उभं करून कर्तृत्वान करायचं आहे हे विसरतात आणि माझा मुलगा करून त्याला जे जे काही करायचं करतात आणि त्याच्यात तो इतका ऐकखाऊ बनतो किंवा व्यसनी असतो तरी त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी दुःखाला कारणीभूत ठरतं. ही साधी गोष्ट पण लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणून ही मानसिक अपंगता कुठवर पोचली आहे सगळीकडे. धार्मिक संस्थेमध्ये पण ही मानसिक अपंगता आहे. धार्मिक संस्थेत मीच मठाधिपती झाला पाहिजे म्हणून पण लढाई आहेत. बघा तुम्ही कुठेही की इथे धार्मिक संस्थेमध्ये इतकं चांगलं तत्त्वज्ञान सांगितलं जातं पण ते ज्यावेळेस सत्ता आपल्या हातात हवी असं म्हणताना जसं औरंगजेबाने आपल्या बंधूंना मारलं ना तसे धार्मिक संस्था आपल्या सगळ्या गुरुबंधूंना मारायचं कमी करत नाहीत. त्यांचं खच्चीकरण करायचं मागे बघत नाहीत. तिथे खच्चीकरण कारण त्यांच्या हातात सत्ता हवी. हे जेव्हा आपण अशा पद्धतीने पाहतो त्यावेळेला माणूस कुठे सुधारला पाहिजे तर त्याचं अंतर्मनामध्ये असलेलं जे मानसिक अपंगत्व आहे ते बाजूला होऊन सर्वांचा विचार करण्याची भावना त्यावेळेला निर्माण झाली पाहिजे. लक्षात घ्या. आपण सारे आनंद जीवन जगूया हे सांगण्याचा उद्देश काय की एवढं सगळं सांगतोय कशाला. प्रत्येकाने हे ऐकताना मला सुखी व्हायचं आहे चांगली गोष्ट आहे पण माझ्याबरोबर सर्व सुखी झाले पाहिजेत ही माझ्याकडे भावना असली पाहिजे. फक्त मलाच मिळालं पाहिजे आणि मीच फक्त मोठा आहे की मीच फक्त श्रेष्ठ आहे असं नाही. माणूस म्हणून तुम्ही आपण सगळेच सारख्याच लेवलचे आहोत. ज्ञानाने कर्तृत्वाने माणूस मोठा होतो म्हणजे मोठा होतो तरी तो माणूसच आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणचं असलेलं मानसिक अपंगत्व दूर व्हावं म्हणजे सर्व सुखी व्हावेत ही भावना जेव्हा माणसाकडे येते ना त्यावेळेला हळूहळू त्याच्यातलं कमी म्हणजे अपंगत्व आपलं कमी व्हायला लागेल. बघा लक्षात घ्या. इथे अगदी किती माणूस आपल्याला स्वतःला ज्ञानी समजत असेल किती हुशार आहे समजत असेल किंवा स्वतःला मोठं कर्तृत्वान समजत पण आणि त्यामुळे स्वतःच्या हाताखाली असणाऱ्या माणसांना त्रास देत असेल म्हणजे त्यांच्याकडे अगदी निचत्वाच्या भावनेतून पाहत असेल तर ते मानसिक अपंगत्व आहे. म्हणजे तो हुशार माणूससुद्धा चांगला माणूस नाही. म्हणून आपल्याला जर आनंदाने जीवन जगायचं असेल तर आपल्याला माणूस पण जागलं पाहिजे. सर्व माणसं सुखी असली पाहिजेत. मला हवं आहे तसं सर्वांना मिळावं. माझ्याकडनं जर मला मदत करता येत असेल तर ती त्यासाठी मदत करायला काही हरकत नाही. पण मदत करायचं म्हणजे त्याला आपल्यावर अवलंबून ठेवायचं नसतं किंवा त्याला परावलंबी करायचं नसतं. त्याला स्वावलंबी करण्यासाठी मदत केली पाहिजे हा महत्त्वाचा बोध लक्षात ठेवा. म्हणून कोणीतरी दान करायला पाव वाटत होतं त्यावेळेला एक व्यक्ती अशी आली अरे त्याला पाव देऊ नको त्याला पाव बनवण्याचे ज्ञान दे म्हणजे तो स्वतःचा पाव स्वतः बनवेल आणि खाईल अशी जी म्हण सांगितली जाते. त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. प्रत्येकाने स्वतःच्या पायावर हे आपलं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे. हे जितकं खरं तितकं सर्वजण सुखी व्हावेत ही भावनाही तिथे सतत असली पाहिजे. ही जेव्हा भावना निर्माण होते तेव्हा माणुसकी जागी होते. आज माणुसकी जागी झालेली दिसत नाही तर फक्त सोयीपुरती माणुसकी असते आणि सोयीपुरती माणुसकी जागली जाते किंवा सोयीपुरती सगळं तत्त्वज्ञान सांगितलं जातं वरवर पण आतून आपले सर्व माणसं सुखी होतात की आपल्यामुळे किंवा आपण त्यांच्यासाठी आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आनंद देण्याचा प्रयत्न म्हणजेच नुसतं चांगले विचार लक्षात घ्या चांगलं बोलणं चांगलं आचरण की एकमेकाला माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागणं. किती सुंदर पै महाराजांनी सांगितलं माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी करण्यात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली. आता यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे काय पण तिथे ते सांगतात स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली. म्हणजे यशस्वी जीवन काय स्वतःही सुखी व्हायचं आणि सर्व सुखी व्हायचं. जीवनविद्येचं हे मूळ गाभा आहे. ह्या मूळ गाभ्याभोवती सर्व जीवनविद्येचं तत्त्वज्ञान सद्गुरूंनी मांडलेलं आहे की मी सुखी झालो पाहिजे जितकं खरं तितकं सर्व सुखी झाले पाहिजे तितकीच तीव्रतेने आपल्याकडे भावना असली पाहिजे. मला मिळतंय ना फक्त बास झालं असं नाही इतरांनाही ते मिळावं मनापासून विचार तिथे असला पाहिजे. मनापासून ती करुणा आपल्याकडे असली पाहिजे आणि करुणा जागृत करणं म्हणजे माणुसकी जागृत होतं. जिथे माणुसकी जागृत होते ते सर्व सुखी होण्याला वेळ लागणार नाही.
म्हणून आपण सारे आनंदाने जीवन जगूया हे म्हणत असताना आपल्याकडची मानसिक अपंगता आपण ओळखली पाहिजे प्रत्येकाने. दुसऱ्यांची मानसिक अपंगता पाहायचं कारण नाही, तो सुधरेल तर सुधरेल, पण आपल्याला तरी आपलं वागणं प्रत्येकाने स्वतःच्या वागण्याकडे लक्ष द्या. कारण ही मानसिक अपंगता ज्याची त्याला कळली पाहिजे. आता कोणीतरी मार्गदर्शक मिळाला त्याच्याकडनं हे समजलं की आता जर आपण प्रबोधन ऐकतो आहोत तर आपल्याकडं ह्या बाबतीत ज्याला ज्याला समजलं त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला लागलं की मला खरोखर सर्वांना सुखी व्हावं की सर्व सुखी व्हावेत असं वाटतं का. प्रॅक्टिकली लक्ष द्या. तत्त्वज्ञान मोठं आहे पण प्रॅक्टिकल कसं आहे, मला खरोखर मनापासून वाटतं का की सर्व सुखी व्हावेत. स्वतःला विचारा. जर वाटत नसेल तर स्वतःकडे ती त्याचं चिंतन करायला काय सर्व सुखी होऊ देत, सर्व सुखी होऊ देत. सर्व सुखी कसे होणार, आधी विचार, नंतर त्याच्यापुढे आचरण, त्याच्यापुढे कर्म. की जितकं आपल्याकडनं चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या जवळच्या लोकांना, जे आपल्याबरोबर आपलं जग आहे त्या सर्वांना मिळायला हव्यात, ही ज्या भावना येते ना तेव्हा तिथे सर्व सुखाची भावना येते. म्हणून आपल्याकडे ज्या गोष्टी भरपूर आहेत त्याचा उपयोग आपल्याला होत नाही, त्या उगीच आपण सडवून ठेवतो किंवा साठवून ठेवतो. तर इतरांना देता आल्या पाहिजेत, पण ते इतरांना देताना पण आपला जीव वरखाली होतो. असं वाटायला नको एवढं काय द्यायचं, राहून देतो असं म्हणतो ना आपण बऱ्याच वेळा. इथे फक्त मलाच मिळालं पाहिजे ही जी भावना असते ती मानसिक अपंगता ही आपणच आपल्याकडे शोधायला. तर तसं मला वाटतं ना मलाच मिळालं पाहिजे तर आपल्याकडे मानसिक अपंगता नाही, सर्वांना मिळू दे. पण सर्वांनाच इथे परत पार्शलिटी आहे. सर्व म्हणजे अमुक आपल्या आवडते आहेत, आपल्या आवडते आहेत, त्यांना मिळालं नको, ह्याला मिळालं पाहिजे, ती पण मानसिक अपंगता. इथे आवड आणि नावड नाही, सगळीच माणसं सारखी आहेत. इथपर्यंत एक सामाजिक भावना आहे, पण त्याच्या पुढची एक भावना आहे ती म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्ती आहे. ही जर भावना असेल तर सर्व सुखी व्हावेत ही सहज भावना अधिक तीव्रतेने निर्माण होते. ही जी आध्यात्मिक भावना मी म्हटलं की आध्यात्मिक भावना काय, प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती आहे. जी आपल्या जवळ आसपासचे सगळे मुळात ईश्वरच आहेत. ईश्वरपणाला विसरलेले आहेत म्हणून माणूस आहेत, आणि माणूसपणाला विसरले म्हणून मानसिक अपंग आहेत. ह्या 3 गोष्टी समजल्या तर आपल्याला ह्या सगळ्यांबद्दल दया आणि करुणा जाईल. आणि जेव्हा त्यांच्यासाठी आपण ते सुखी व्हावेत, म्हणजे आता स्वतःसाठी पण स्वतःकडे मानसिक अपंगत्व म्हटलं तर आपल्याला आपण ही मानसिक अपंगत्व घालवलं पाहिजे हे पहिले लक्षात घ्या. आणि त्यांच्यासाठी सुखी होण्याचा प्रयत्न आपण केला तर आपण सारे आनंद जीवन जगू जे म्हणतो त्याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. स्वतःचे विचार, स्वतःच्या भावना, म्हणून सद्भावना आपल्याकडे अधिकाधिक चांगल्या निर्माण होतील, तितकी तितकी मानसिक अपंगत्व दूर होत जाईल. सर्व सुखी व्हावे. ज्यांच्याशी आपले पटत नाही म्हणून त्यांचं आपल्याला काय करायचं आहे असंही नाही, मनात त्यांचं भलं व्हावं हीच भावना असली पाहिजे. परत लक्षात तिथे कसली द्वेष भावना येतात, नाही पटत आहे, मतं वेगवेगळे असू शकतात, कारण जीवन हे विविधतेने भरलेलं हे लक्षात ठेवा. म्हणून ज्यांची मतं, ज्यांचे विचार आपल्याला पटत नाहीत तरी पण ते सुखी व्हावेत ही सदिच्छा नेहमी आपल्याकडे असली पाहिजे. त्यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं हीच सदिच्छा जेव्हा आपल्या मनामध्ये तेव्हा सर्व सुखी व्हावेत ही भावना तिथे निर्माण व्हायला लागते. सद्गुरुपाई माऊलींनी जी विश्व प्रार्थना म्हटली ती ही सद्भावना, मानसिक अपंगत्व दूर करण्यासाठी केलेली ही योजना आहे. त्यासाठी त्यांनी अनेक वेगवेगळे शास्त्र सांगितले, पण खरं सांगायचं तर हे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे मानसिक अपंगत्व घालण्यासाठी, एक अपंगत्व घालवण्यासाठी आहे. तिथे प्रत्येक जणाकडे सद्बुद्धी नाही, दुर्बुद्धी बहुतेक लोकांकडे असते. तर हे सर्वांना चांगली बुद्धी दे आणि आरोग्य दे, म्हणजे सर्वांच्या भल्याचा जो विचार येतो. नुसतं भलं व्हावं म्हणजे नेमकं काय आहे की सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, चांगली बुद्धी मिळाली पाहिजे. पहिली बुद्धी आणि मग आरोग्य, दोन्ही गोष्टी आहेत. आणि मग सर्व सुखी व्हावेत, आनंदाने राहावेत किंवा ऐश्वर्यात राहावेत, की सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, रक्षण व्हावं. आणि त्याच्यातूनच त्याचं तिथे ईश्वरत्व आहे हे स्मरण असावं. कारण जेव्हा ईश्वरत्वाचं स्मरण असेल की सर्वत्र ईश्वरत्व आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तर सर्वत्र पाहण्याची आपली दृष्टी व्यापक होतं. म्हणून दृष्टी आपल्याला सुधारायची आहे, लक्षात घ्या.
एकांगी दृष्टी असता कामा नये, सर्वांगीण दृष्टी असायला पाहिजे, सर्वव्यापी दृष्टी. ती त्या दृष्टीला प्रगल्भ दृष्टी म्हणतो आपण. आणि जेही प्रगल्भ दृष्टी निर्माण होते तेव्हा माणूस काही चांगलं कार्य करत असतो त्याचं कौतुक, पण तो जर चुकीचं कार्य करतो तिथे सावधपणा. दोन्ही अंगाने आपल्या तिकडे पाहता आलं पाहिजे. म्हणून कोणी राजकीय पुढारी असो की सामाजिक पुढारी असो की धार्मिक पुढारी असो किंवा अगदी आपल्या जवळच्या आसपासचे नेतृत्व जे सांभाळणारे लोक असतील, त्यात चांगल्याने वाईट बघत असताना अगदी निरपेक्ष दृष्टीने आणि सर्वांगीण दृष्टीने जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा ती प्रगल्भ दृष्टी आपल्याकडे निर्माण होते आणि त्याच्यातून चांगलं कसं होईल ह्याचा विचार आपल्याकडे येतो. चांगलं होण्यासाठी दोषही दिसतील आणि गुणही दिसतील. दोष दिसणार नाही असं नाही, पण दोषांपासून सावध आणि गुणांचं कौतुक, की ते गुण सर्वांना सांगत जावं की त्याच्यातून सगळ्यांच्या मनामध्ये ते चांगले गुण यावेत आणि दोष आपल्याकडे येऊ नयेत ह्यासाठी आपल्याला सावध राहता येतं. आणि त्यावेळेला ते अपंगत्व दूर होतं. मूळ आपण म्हणतो जो अगदी परमार्थाच्या नावाखाली त्याला जीवभाव म्हटलं आहे. हा जीवभाव हा खरं अपंगत्वच आहे. म्हणजे जन्माला आलेला माणूस हा पहिला अपंगच होतो, कारण जीवभाव असतो, अहंकार असतो त्याच्याकडे ना. पण तो दूर गेला तर तोच सुदृढ होतो, सशक्त होतो, आरोग्यशील होतो, कार्यक्षम होतो आणि आनंदाने जीवन जगायला लागतो. म्हणून शिक्षण हवं, त्याचबरोबर हे सुसंस्कार हवेत. लक्षात घ्या, जर हे सुसंस्कार नसतील तर समाजातले लोक सुखी होणार नाहीत, समाज सुखी होणार नाही. तिथे ह्या लढाया मारामाऱ्या अशा चालू होत्या. आज एवढी अण्वस्त्र निर्माण झाली आणि एवढी अण्वस्त्र फेकली जात आहेत, लोकांचे हाल होत आहेत. पण इथे काही लोकांना, राष्ट्रातील लोकांना त्यांचं हे अण्वस्त्र विकण्याचा धंदा जोरात चालला आहे म्हणून खुश आहेत. खरं मी काय म्हणतोय, लढाया चालल्या पाहिजे, त्यांचं कारखाने कसे चालणार नाहीत. हा मानसिक अपंगत्वाचं लक्षण आहे. आम्हाला प्रॉफिट मिळायला पाहिजे, बाकीच्या लोकांचं आम्हाला काय पडलेलं आहे लक्षात घ्या. म्हणजे कुठच्या लेवलला मानसिक अपंगत्व पोचलेलं आहे हे लक्षात घ्या. म्हणून ज्यांना त्यांच्याकडे पैसे भरपूर मिळण्यासाठी त्यांची क्षेपणास्त्र विकली गेली पाहिजेत आणि ती क्षेपणास्त्र विकली जाण्यासाठी काय झालं पाहिजे, लढाया लागल्या पाहिजेत. लढाई नाही झालं तर क्षेपणास्त्र कोण घेणार तुमचं. म्हणजे ह्या सगळ्या बाजूनी आपल्याकडे म्हण आहे, मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणं हे मानसिक अपंगत्वाचं लक्षण आहे. म्हणून इथे जगामध्ये, समाजामध्ये, मानवी जीवनामध्ये हे अपंगत्व दूर झालं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपलं अपंगत्व ह्या ज्ञानातून एकदा त्याला लक्षात आलं की हे आपलं चुकतं आहे, तर ती चूक ज्याची त्याने स्वतः दुरुस्त केली पाहिजे. इतरांच्या चुका आपण दुरुस्त करू शकत, कारण त्याने स्वतः सुधारायचा प्रयत्न करत नाही तो पण तो सुधारू शकत नाही, नेहमी लक्षात ठेवा. ज्ञान देता येईल पण सुधारणारा जो तो स्वतःच असतो. व्यक्तिगत पातळीवर ज्याच्या त्याने सुधारायचं आहे, सुधारणा म्हणजे मनाची सुधारणा. हे मानसिक अपंगत्व घालवायचं असेल तर ज्याचं त्याने स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. कारण हे ज्ञान एकदा मिळाल्यानंतर त्याच्याप्रमाणे ही माणुसकी आपल्याला जागृत झाली पाहिजे आणि त्याच्यातून सर्व सुखी व्हावे ती भावना निर्माण होते. आणि म्हणून ह्या सर्व अंगाने आपल्याला आनंदाने जीवन जगायचं म्हटल्यानंतर आपलं हे जीवन आहे ह्याचं निरीक्षण परीक्षण करायला शिकलं पाहिजे. स्वतः निरीक्षण परीक्षण केल्याशिवाय आपल्या चुका आपल्याला कळत नाही, इतरांनी सांगितलेलं आपल्याला पटणार नाही की आपला राग येतो. पण ज्याचं त्याने आपली चूक लक्षात घ्यावी, मी इथे चुकतोय, मी चुकते, हे प्रत्येक व्यक्ती जे स्वतःकडे पाहायला लागेल की चूक समजली तर ते सुधारतात. तरी तुकाराम महाराज पण अभंगामध्ये म्हणतात की मी इतरांचे दोष का बघा, माझे काय कमी आहेत. आपण ते संत आहेत म्हणून त्यांना आपल्या चुका आणि बरोबर कळतं म्हणून ते त्यांच्या स्वतःच्या जीवनात आपण कधी चुका केल्या आहेत करतोय असं त्यांना वाटत होतं म्हणून सांगतो. स्वतःच्या चुका त्यांना कळत होतं म्हणून ते म्हणत आहेत. पण सरसकट म्हणतो का असा माणूस आपण, अरे माझ्याकडे काय कमी चुका आहे असं म्हणत नाही, माझ्याकडे सगळं चांगलं आहे, मी चांगलं आहे, ही दृष्टी असते ती आपल्या ते माणूस सुधारू शकत नाही. मी चांगलाच आहे, मी चांगलंच करतो. तो दुसऱ्यांची चुका सांगतो. नवरा बायकोमध्ये पण भांडण असतं ते दोघं एकमेकांच्या चुका सांगतात, पण आपण चुकतो हे नाही सांगत, कारण ते आपल्याला वाटतं नाही आम्ही बरोबर आहोत. म्हणजे इथे सुद्धा म्हणून म्हटलं ना, अगदी कुटुंब व्यवस्थेपासून अगदी विश्वापर्यंत ही जी
जे दुःख आहे त्याला कारण, मूळ कारण म्हणजे आपला मानसिक अपंगत्वाचा जो रोग लागला आपल्याला, म्हणजे अध्यात्माच्या नावावर त्याला भवरोग म्हणतात. भवरोगाचेच हे सगळं म्हणजे पुढे पुढे त्याची प्रगती झाली. म्हणजे मानसिक अपंगत्व हे भवरोगातूनच निर्माण झालं. आणि त्यामुळे इथे महत्त्वाचा बोध लक्षात ठेवायचं की अगदी मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे आपल्या प्रत्येकाने स्वतःकडे, स्वतःच्या जीवनाच्याकडे, की ते मला नेमकं मी काय चुकतो आणि काय बरोबर आहे हे ज्याचं त्याला जेव्हा कळायला लागेल आणि त्याच्यातून आपल्यामुळे सर्व सुखी व्हावेत, की आपली ही भावना सर्व सुखाची असली पाहिजे, ही सहज प्रेरणा आपल्याला निर्माण व्हायला लागेल, त्या दिवशी आपलं जीवन सुधारलं म्हणून समजा. म्हणून आपल्याला चांगला माणूस व्हायचा. पहिलं ईश्वर आहे ही पुढची पाहिजे. पहिलं चांगला माणूस हो, मग ईश्वराच्या दिशेने तुझी वाटचाल चालू होईल. आणि जेव्हा ही ईश्वराच्या दिशेने वाटचाल चालू आहे तेव्हा खऱ्या अर्थाने सर्व मानवजात सुखी होईल. म्हणून आपण विचार देतो, चला आपण सारे आनंदाने जीवन जगू. लक्षात घ्या, एक उगीच सांगतोय का तुम्हाला, मग एवढं सगळं असं कशाला बोलताय? मग इथे सुधारणा होण्यासाठी सांगतोय की आपण सारे आनंदाने जीवन जगूया म्हणतोय. फक्त मीच आनंदाने जगलं पाहिजे की आपणच जीवन आनंदाने जगूया असं म्हणत नाही आहे. आणि ह्या अंगाने आपल्याला जीवनाकडे पाहण्याचं आहे. आणि असे जीवन प्रत्येकाला आनंदाने जीवन जगता येण्यासाठी आपल्या ठिकाणी असलेल्या अंतर्मनात असलेल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपल्याला ऑपरेशन केलं पाहिजे. कारण अंतर्मनामध्ये ऑपरेशन करावं लागेल. अंतर्मन आपोआप ते बाहेर सोडत नाही. अंतर्मनाचा स्वभाव आहे हा की जे पकडले ते सोडत नाही. पण त्यासाठी ज्याचा त्यानेच प्रयत्न केला पाहिजे आणि ज्याचं त्यानेच स्वतःला सुधारलं पाहिजे आणि त्याच्यातूनच तो खऱ्या अर्थाने माणूस घडला पाहिजे. आणि अशी ही माणसं जेव्हा घडतील तेव्हा समाज सुखी होईल. म्हणून असं सर्व माणसं घडोत अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.